चैत्र पौर्णिमेनिमित्त ज्योतिबा यात्रा पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावात साजरी होत असून राज्यभरातून हजारो भाविक या यात्रेसाठी ज्योतिबाच्या गडावर येत आहेत। यात्रेनिमित्त मानाच्या शासन काट्याही विविध भागातून मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यंदाची ज्योतिबा यात्रा प्लास्टिक मुक्त व्हावी यासाठी सर्व भाविक, व्यापारी आणि सेवाभावी संस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले। पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यावर भर दिला जात आहे। यात्रेच्या दरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध ठिकाणी महाप्रसाद आणि पाण्याच्या बाटल्यांचं मोफत वाटप करण्यात येणार आहे। स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही व्यवस्था करण्यात येत आहे। ज्योतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता आणि स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे। यात्रेच्या मार्गावर स्वच्छता मोहीम राबवली जात असून भाविकांना स्वच्छता राखण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। सालाबादप्रमाणे होणारी चैत्र यात्रा यावेळी मोठ्या प्रमाणात भरलेली आहे। चांगल्या मोसमाचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी देखील आनंदात आहेत आणि आनंदाने आपल्या राजा ज्योतिबाच्या यात्रेत सहभागी व्हायला आलेले आहेत। बहुतांश शासन काट्या डोंगरावर दाखल झालेले आहेत। या सर्वांच्या व्यवस्थेसाठी आपण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे दर्शन व्यवस्था सुसज्ज केलेली आहे। दर्शन मंडपातून ही व्यवस्था राहणार आहे। त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीने केलेली आहे। नेहमी 18 ठिकाणी असणारे पाण्याचे आपण 20-30 ठिकाणी पाण्याचे पॉईंट ठेवलेले आहेत। पाणी पण चांगल्या पद्धतीने लोकांना मिळावं, उष्णतेचा त्रास होऊ नये। आरोग्य सुविधा आपण 6 ठिकाणी ठेवलेल्या आहेत। त्याचबरोबर उष्माघातासारखे प्रकार होऊ नयेत म्हणून सूचना फलक आणि त्याच्यावर उपाययोजना हे दोन्ही पण आपण राबवत आहोत। वाहतुकीच्या कोंडी होऊ नये म्हणून काही मार्ग एकेरी केलेले आहेत। पार्किंगची व्यवस्था वाढवलेली आहे। जवळजवळ 5 ते 6 हजार गाड्यांचं नवीन पार्किंग आपण तयार केलेलं आहे आणि यानुसार ती व्यवस्था चांगली पद्धतीने ठेवलेली आहे। विविध संस्थांच्या माध्यमातून अन्नछत्र आणि आरोग्य सुविधांच्या सोयी आपण सगळ्यात नियोजित केलेल्या आहेत। त्याचबरोबर शासनकाठी धारकांसाठी पण योग्य त्या सूचना देऊन चांगल्या पद्धतीनं शासनकाठीचा उत्सव व्हावा आणि वेळेत सगळा उत्सव पार पडावा यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत। यावर्षी ही यात्रा प्लॅस्टिक मुक्त व्हावी असं माननीय जिल्हाधिकारी तथा प्रशासक श्री अमोल येडगे साहेबांनी सूचना केली होती। त्याप्रमाणे आपण ती पण सुसज्जता केलेली आहे। बहुतांश ठिकाणी आपण प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी जवळजवळ 25,000 कापडी पिशव्यांचं वाटप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि विविध संस्थांच्या माध्यमातून आपण इथं सुरू केलेलं आहे। आणि त्या पद्धतीनं भाविकांना पण सूचना आहे की आपण आपल्या ज्योतिबाच्या डोंगराच्या स्वच्छतेसाठी आणि सुरक्षेसाठी कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर करणे आणि प्लॅस्टिकचा वापर टाळणे या मोहिमेत सहभागी व्हावं आणि येताना कापडी पिशव्या घेऊन याव्यात। तसंच पाण्याच्या बाटल्या ज्या पद्धतीनं पहिला तुम्ही घेऊन येत होता त्या पद्धतीनंच घेऊन याव्यात अशी अपेक्षा आहे। त्यावेळी आपण फूड पॅकेट वाटताना पण पूर्ण कागदी फूड पॅकेट आणि स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या ज्या प्रदूषणास हातभार कधीच लागणार नाहीत अशा पद्धतीची सगळी व्यवस्था केलेली आहे। त्यामुळं ही यात्रा चांगल्या पद्धतीनं होईल अशी ज्योतिबा चरणी प्रार्थना व्यक्त करतो। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।